नमस्कार, मी गिरीश चंदने। माझा काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ फेसबुकला मी टाकला होता आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन थोडी एडिटिंगमध्ये चुकली म्हणा किंवा त्याच्यासाठी हा नवीन व्हिडिओ बनवलाय। तर त्या व्हिडिओचा विषय असा होता की आपण कन्स्ट्रक्शनमध्ये घर बांधताना जे काही पाणी वापरतो तर ते पाणी चांगलं असल्यावरती किती फायदे होतात याच्यासाठी हा व्हिडिओ होता। आणि त्या व्हिडिओमध्ये काही मिस्टेक झाल्या होत्या, त्या रेक्टिफाय करण्यासाठी, सुधारण्यासाठी हा नवीन व्हिडिओ केलाय। तर हा विषय असा आहे की आपण घर बांधतो ते आयुष्यामध्ये एकदाच बांधायचं असतं आणि ते बांधताना आपण काय करतो की आपण सगळ्या गोष्टी बाहेरून आणतो, जमीन विकत घेतो, त्यावर घर बांधण्याचा विचार करतो आणि आपण सगळ्या गोष्टी बाहेरून आणतो। सिमेंट, रेती, सळी, कॉन्ट्रॅक्टर, मजूर सगळं बाहेरून येतं। पण एक गोष्ट आपण तिथली लोकली वापरतो आणि ती म्हणजे तिथलं पाणी। आता जर का तुमचं पाणी हे 100, 125, 150 पीपीएमच्या खालचं असेल, पीपीएम म्हणजे पार्ट्स पर मिलियन आणि त्याचं मापक आहे ते म्हणजे टीडीएस, टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स, सॉल्ट्स नाही सॉलिड्स। म्हणजे काय की पाण्यामध्ये एक ढोबळ मेजरमेंट की तुमच्या पाण्यामध्ये किती क्षार आहेत हे तुम्हाला मोजता येईल, असं एक ढोबळ मेजरमेंट असतं, त्याचं नाव टीडीएस म्हणतात। तर त्यातनं तुम्हाला एक 150-200 रुपयाचा मीटर येतो, तर त्याप्रमाणे तुम्हाला ते मोजता येतं आणि जेवढं टीडीएसचं पाणी कमी तेवढं ते चांगलं कन्स्ट्रक्शनमध्ये, असा याचा अर्थ होतो। तर ते सांगण्याचाच मी प्रयत्न त्या व्हिडिओमध्ये केला आहे, पण मला स्वतःला असं वाटलं की त्याच्यामध्ये काही घाई झालेली आहे, मिस्टेक झालेले आहेत, म्हणून मी आणखी एक व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ मी विदाऊट एडिटिंग त्याच्यामध्ये देणार आहे। तर विषय असा आहे की पाणी चांगलं तेवढं तुमचं घराचं कन्स्ट्रक्शन चांगलं। असं का होतं, जेवढा पाण्याचा टीडीएस कमी तेवढी त्याची द्रावण क्षमता जास्त। द्रावण क्षमता म्हणजे सिमेंटची आणि पाण्याची अभिक्रिया ही चांगली झाली पाहिजे। ती जेवढी चांगली होईल तेवढं तुमचं कन्स्ट्रक्शन, तुमच्या घराचं बांधकाम हे मजबूत होईल। आणि आता दुर्दैवाने असं होतंय की सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं पण एकाच गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही। आणि हे मी अख्ख्या भारतभर बघतोय की जेवढ्या लोकांशी बोलतोय, जी लोक घरं बांधतात ते घरं बांधताना अतिशय चांगल्या क्वालिटीचं सिमेंट, प्लंबिंगचं सामान, रेती सगळं आणतात। अगदी भिंतीवरती चांगलं प्लास्टर व्हावं म्हणून 3,000, 4,000 रुपये ब्रासच्या ऐवजी जी रेती मिळते प्लास्टर सँड म्हणून, की जी 50 किलोच्या गोणीमध्ये येते, ती वापरली जाते। काय कारण आहे की आपलं प्लास्टर चांगलं व्हावं। पण हे सगळं करताना मला एक गोष्ट अजिबात कळत नाही की तुम्ही पाण्याकडे दुर्लक्ष का करता। मग आता बरेचसे लोक म्हणतील, सर ते तुमचं 15 वर्षापासून ना काम पाण्यामध्ये काम आहे म्हणून तुम्ही असं म्हणता। तसं नाहीये। मी हा व्हिडिओ जो बनवतोय ना, हा माझा बिझनेस, वॉटर कंडिशन वगैरे या सगळ्यासाठी अजिबात करत नाहीये। हा व्हिडिओ बनवण्याचं एकच काम आहे की माझं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा तुम्ही पाणी घर बांधण्याचा विचार कराल त्यावेळेला पाणी चांगलं वापरायचा विचार करा। आणि हे अजिबात खर्चिक नाहीये। एक उदाहरण देतो, ते जगताप साहेब जे आहेत त्यांनी साधारणपणे हे 50 लाखाचं घर बांधलंय आणि त्यामध्ये त्यांना अंदाजे 10,000 किलो सिमेंट लागलं। आपण 15,000 किलो पकडूया। 15,000 किलो सिमेंटला मिक्स करण्यासाठी, प्लास्टरसाठी, कॉन्क्रीटसाठी, प्लिंथ बनवण्यासाठी, स्लॅब बनवण्यासाठी त्यांना जो काही खर्च आला त्या खर्चामध्ये जर 15,000 किलो सिमेंट वापरलं असेल तर त्यांना फक्त 7,500 लिटर पाणी लागणार होतं। कारण 1 किलोच्या मागे अर्धा लिटर पाणी अंदाजे मिक्स केलं जातं, त्यामुळे 7,500 लिटर पाणी लागणार होतं। 7,500 लिटर जर पाणी तुम्ही चांगलं आणायचा विचार केला, जर का तुम्ही चांगल्या ठिकाणून आणलं, टँकरने आणलं किंवा चांगल्या ठिकाणून आणलं, कोणाला नगरपालिकेचं मिळालं, कोणाला आरओचं मिळालं, तरी तो खर्च हा 5,000 पासून ते 8,000च्या वरती येणार नाही। विचार करा, 50 लाखाचं घर आणि पाण्यासाठी खर्च फक्त 8,000 रुपये। आपण तो आणखी वाढवूया, टाकी वगैरेसाठी खर्च येईल तो 10,000 पकडूया। आता 10,000 रुपये खर्च आला, बरोबर। पण यामुळे तुमच्या 50 लाखाचं घराचं जे व्हॅल्युएशन आहे, म्हणजे ती जी ताकद आहे ती इतकी चांगली होणार आहे की याच्यामध्ये आता ते एक लाईव्ह उदाहरण आलेलं आहे। 3 उदाहरणं माझ्याकडे आहेत। पहिलं उदाहरण संतोष पानसरे, ज्यांच्याकडे पाणी अतिशय अयोग्य होतं, साधारणपणे 2500 टीडीएसचं पाणी होतं। अयोग्य म्हणजे पूर्ण अयोग्य, म्हणजे जर का एखादा खरोखर आरसीसी कन्सल्टंटनी जर ते पाणी टेस्ट केलं आणि त्याला विचारलं की हे पाणी वापरू का, तो सरळ सांगेल घर बांधू नकोस पण हे पाणी वापरू नकोस। तर त्या ठिकाणी त्यांनी वॉटर कंडिशनर वापरलं, त्यामुळे वॉटर कंडिशनर वापरल्यानंतर त्यांच्या घराचं बांधकाम एकदम मजबूत झालं। घरामध्ये जो पांढरेपणा येतो तो अजिबात आला नाही आणि अतिशय चांगलं आलं। सर्वात कहर त्यांना कधी कळलं तर जेव्हा ते प्लंबिंगसाठी जरी मारणारी लोक आले, जेव्हा ते पाईप टाकण्यासाठी, कन्सील करण्यासाठी जरी मारतात, तर ते म्हणाले की इतकी सुंदर जरी याच्यामध्ये होतीये की नाहीतर काय होतं की जरी मारताना सिमेंट खाली पडतं आणि त्याला पुन्हा प्लास्टरिंग करायला लागलं। एखाद्या दगडामध्ये जरी मारता येते अशी ती जरी झालेली आहे। तर तो एक झाला। दुसरा उदाहरण म्हणजे आदित्य शिंदे, ते शिर्डीला असतात, त्यांच्या पाण्याचा टीडीएस 2800 पीपीएम आहे। तर त्यांनी सांगितलं
की याच्यामध्ये आम्ही जेव्हा बांधकाम केलं त्यावेळी एकदम मजबूत झालं आणि प्लंबर लोक अक्षरशः जरी मारताना हैराण झाले की इतकं कडक काम झालं होतं. तो एक उदाहरण झालं. तिसरं उदाहरण आहे उत्तम थोरात. त्यांचा आरसीसी प्लांट आहे. तर त्यांचे जे काही सिनियर होते ते म्हणाले असं पाण्याने ट्रीटमेंट करून स्ट्रेंथ वाढते असं आम्हाला तरी काय माहिती नाही, पण त्यांनी ते वापरलं आणि त्याचा एक व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ असा होता की कॉलम तयार केल्यानंतर ते लोक काय करतात, कॉलम तयार केल्यानंतर ते एक त्रिकोणी हातोडीनी त्याच्यावरती खाचे मारतात. त्याला हॅकिंग करणं असं म्हणतात. जर का तुमचा कॉलम चांगला तयार झाला नसेल तर तुम्हाला बद 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 असा आवाज येतो आणि चांगला तयार झाला असेल तर खण 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 आवाज येतो, म्हणजे मेटॅलिक आवाज म्हणतात. तो त्यांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. आजही ते युनिट त्याच्यात वापरतात. ते आरएमसी प्लांट होता. आरएमसी प्लांटला चांगलं पाणी आणायला पाहिजे, पण ते ज्या कोपरगावला त्यावेळेला होते आता ते जुन्नरला गेलेत. तर त्या ठिकाणी त्यांना चांगलं पाणी मिळूच शकत नाही. मग त्यांनी काय केलं की आहे त्या पाण्यामध्ये दगडापेक्षा वीट मऊ, दुधाची ताण ताकावर या म्हणीप्रमाणे त्यांनी वॉटर कनेक्शन वापरलं आणि त्यांच्या 1 कोटीच्या आरएमसी प्लांटला फक्त 75,000 रुपये खर्च आलेला आहे. फक्त 75,000 रुपये, आणि तो पण लाईफ टाईम. कुठलं केमिकल नाही, काही नाही. फक्त एक पंप असतो, तो पाण्याला पुन्हा पुन्हा फिरवतो आणि पाण्याची द्रावणक्षमता वाढवतो आणि आरएमसी मध्ये खूप चांगलं काम होतं. त्याच्यानंतर चौथं उदाहरण जे सर्वात लेटेस्ट आहे, ज्याचा व्हिडिओ आता आपण फेसबुकवर टाकलेला आहे, ते म्हणजे जगताप साहेब. जगताप साहेबांनी हे 1 वर्षापूर्वी युनिट घेतलं डिपॉझिट बेसिसवर. मी डिपॉझिट बेसिसवर युनिट देतो. म्हणजे काय की कन्स्ट्रक्शन करताना तुम्ही हे युनिट वापरा. आमचं 15,000 रुपये डिपॉझिट ठेवा आणि डिपॉझिट ठेवून गेल्यानंतर तुम्ही त्याचं भाडं काही देऊ नका. तुम्ही घर बांधा आणि नंतर ते युनिट आम्हाला द्या. त्याचं कारण ते तंत्रज्ञान मोठं करण्यासाठी हा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. दुसरं उदाहरण त्यांनी सांगितलेले उदाहरण म्हणजे त्यांचा मावस भाऊ आणि ते स्वतः या दोघांचा स्लॅब एकाच ठिकाणी चालू होता आणि एकाच कॉन्ट्रॅक्टरकडनं चालू होता आणि त्याच्यामध्ये 5 किलोमीटरचं अंतर होतं. पाण्याचा टीडीएस साधारणपणे यांचा पण 700 होता, त्यांचा पण 700-750च्या आसपास होता. मावस भावांनी याच्याकडे लक्ष दिलं नाही किंवा दुसरं काहीतरी कारण असेल, पण आज परिस्थिती अशी आहे की मावस भावाचा स्लॅब हा लिकेज झालेला आहे. त्याचा स्लॅब लिकेज झालाय आणि त्याला आता 50,000 रुपये खर्च येणार आहे. जगताप साहेबांचा स्लॅब अजिबात लिकेज नाहीये. फिनिशिंग खूप चांगली आलेली आहे. काम करताना वर्कर लोक खूप त्यांना फार सोपं जात होतं, कारण सिमेंट जे तयार होत होतं एकदम थलथलीत आणि एकदम पातळ सिमेंट तयार होत होतं. म्हणजे काम करायला खूप सोपं होत होतं. आणि सर्वात महत्वाचा रिझल्ट आला तो म्हणजे काय होतं की त्यांना कॉन्ट्रॅक्टरनी सांगितलं की तुम्ही प्लास्टर सँड आम्हाला आणून द्या, म्हणजे आमचं काम लवकर उरकेल आणि काम पण चांगलं होईल. ते म्हणाले त्याची काही गरज नाहीये, माझ्या माहितीप्रमाणे आहे त्या वाळूमध्ये तुम्ही ते करा, त्याचा तुम्हाला चांगलाच रिझल्ट मिळणार. आणि आम्ही त्या व्हिडिओमध्ये आमच्या फेसबुकच्या व्हिडिओमध्ये केले. हा व्हिडिओ मी एडिट करणार नाहीये. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही माझी बाकीचे व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तो व्हिडिओ दिलेला आहे किंवा मी कॉमेंटमध्ये तो व्हिडिओ देईन. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की एकाही बाजूला कुठेही क्रॅक गेलेलं नाहीये. हे त्याचं झालेलं आहे. सिमेंटचा स्लॅब जो होता त्यांचा तो लिकेज झाला नाही. त्याच्यानंतर आतमधल्या साईडला जेव्हा त्यांचा जो सख्खा मेवणा आहे तो इलेक्ट्रिकलची कामं करतो, तर तो म्हणाला की अशी जी जरी मारतो ती जरी मारताना जी फिनिशिंग येते ती फिनिशिंग मी आतापर्यंत अशी बघितली नाही. तर मित्रांनो, विषय एवढाच आहे की आपण जर का पाणी चांगलं वापरलं तर आपला स्लॅब हा आपलं घर हे अतिशय चांगलं होणार आहे. आणि एवढाच मुद्दा आहे की जसं तुम्ही सिमेंटला किंमत देता, तर माझ्या मते घर बांधताना जेवढं सिमेंटला किंमत आहे तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा 2%, 3%, 5% जास्त किंमत ही पाण्याला आहे. त्यामुळे पाणी तुम्ही चांगलं वापरलं तर तुमचं घराचं काम जे आयुष्यामध्ये घर आपण एकदाच बांधतो आणि भारतीय माणसामध्ये घर म्हणजे एक जिव्हाळ्याचा प्रश्न असतो, तर ते खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि ग्रामीण भागामध्ये जो पांढरेपणा वगैरे येतो तो येणार नाही, असा सगळा प्रयत्न होता. त्यामुळे मी सगळ्याची सारांश एकदाच काढतो. चांगलं पाणी बांधा, चांगलं पाणी वापरा. चांगलं पाणी म्हणजे काय, तर जे पाणी वापरून जे पाणी तुम्हाला पिण्यासाठी पण योग्य आहे, तुम्ही स्वतः पित असाल तर तेच पाणी वापरा. आणि याला अजिबात खर्च होत नाही. 50 लाखाच्या घराला जर का तुम्ही पाण्यासाठी खर्च करायचा म्हटला तर 5,000 ते 8,000 रुपये खर्च येतो आणि तो एकदम निग्लिजिबल आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये सिमेंट वाचू शकतं. तुम्ही सिमेंट नका वाचू, पण सिमेंटची क्वालिटी आणि त्याची जी ताकद आहे ती चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळते. हा या व्हिडिओचा सगळा सारांश होता. डिपॉझिटवरती युनिट आम्ही देतो, ते पण तुम्ही बघा आणि या पद्धतीने याचा विचार करा. तुमचे काही प्रश्न असेल तर कॉमेंटवरती द्या. त्याच्यामध्ये या व्हिडिओला कुठलंही एडिटिंग होणार नाही, या व्हिडिओवरती कुठलाही नंबर दिला जाणार नाही. फेसबुकवरती तो ऐकला जाईल. तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. विषय एवढाच आहे की कुठल्याही कन्स्ट्रक्शनमध्ये भारतामध्ये अख्ख्या जगामध्ये पाण्याला महत्व द्यायला लोकांनी शिकलं पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. तर हा लांब व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.